हीट वेव को लेकर जिला आपूर्ति व्यवस्थापन विभाग द्वारा नागपुर जिले में दिशा निर्देश जारी किए गए हैं। इन निर्देशों में नागरिकों को गर्मी के प्रभाव से बचाने के लिए हीट एक्शन प्लान लागू किए जाने के लिए कहा गया है। नागपुर राज्य के उन 13 जिलों में शामिल है जो उष्माघात के लिए प्रणव क्षेत्र माना जाता है। इसके मद्देनजर आपत्ति व्यवस्थापन विभाग द्वारा भी दिशा निर्देश जारी किए गए हैं। हो, उष्मलाट कृती आराखडा 2024 हे आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरच्या मार्फत आपण आता निर्गमित करीत आहे। पण त्याआधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 मार्च 2023चा जो शासन निर्णय आहे, ज्यामध्ये उष्मलाटाच्या अनुषंगाने जे काही कार्यवाही करायची आहे प्रत्येक विभागाने आणि विशेषतः आरोग्य विभागाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने त्या अनुषंगाने आपण आदेश आपला निर्गमित केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या स्वाक्षरीनिशी। त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाने काय काय कार्यवाही केली पाहिजे, सोबतच पशुसंवर्धन विभाग आहे त्यामध्ये आणि आपला ट्रान्सपोर्ट विभाग आहे, पोलीस विभाग आहे, आरटीओ विभाग आहे, त्यानंतर रोजगार विभाग आहे। तर या प्रत्येक विभागाने त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे, जेणेकरून या उष्मलाटेचा जो परिणाम होत आहे तो आपण टाळू शकू, कमीत कमी करू शकू आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये या उष्मलाटेचा परिणाम कमी होऊन याचे जे पेशंट्स असतील, रुग्ण असतील आणि जो पर्यावरणावर होणारा परिणाम असेल तो सर्वात कमी होईल।